नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचे आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत. तर आज आपण श्री शिवलीलामृत मराठी अध्याय 2 चे पठण करणार आहोत. अध्याय 2. श्री गणेशाय नमः. जेथे सर्वदा शिवस्मरण तेथे भुक्तिमुक्ती सर्व कल्याण. नाना संकटे विघ्न दारुण न बाधती कालत्री. संकटे अत्व हास्य करुण भलत्या मिशे घड शिवस्मरण. न कळता परिसाशी लोह जाण संकटदा सुवर्ण करी की. न कळता प्राशिले अमृत परी अमर करी की यथार्थ. औषधी नेता भक्षित परी रोग सत्ये हरी की. शुष्क तृण पर्वत अद्भुत नेणता बाळक अकस्मात. अग्निस्फुल्लिंग टाकीत परिभस्म यथार्थ करी की. तैसे न कळता घडे शिवस्मरण परी सकळ दोष होय दहन. अथवा विनुदे करुण शिवस्मरण घडो का. हे का व्यर्थ का फोडती. शिव शिव नामे ओरडती अरे का हे उघे न राहती. हर हर गरजेते वेळोवेळा शिवनामाचा करिता कोल्हाहळ माझे. उठविले कपाळ शिव शिव म्हणता वेळोवेळ. काय येते चाहता ऐसी हेळ ना करी क्षणोक्षणी. परी उमावल्लभ नामै वदनी पुत्र कन्या नामे करुणे शिवस्मरण घडो का. महाप्रीतीने करती शिवस्मरण आदरी करिता शिवधान. शिवस्वरूप मानुनी ब्राह्मण संतर्पण करी सदा. ऐसी शिवी आवडी धरी त्याही माझी आली शिवरात्री. उपास जागरण करी होय बाहेरी महत पापा. ते दिवशी बिल्व दळे घेऊन येथा सांगडली शिवार्चन. तरी सहस्त्र जन्मची पाप संपूर्ण भस्म होणी जाईल. नित्य बिल्व दळे शिवाशी वाहत त्या एवढा नाही पुण्यवंत. तो तरील हे नवल नव्हे सत्य त्याच्या दर्शन भूत तरी ती प्राप्त काले घेता शिवदर्शन. या मिनीचे पाप जळून पूर्वजन्मीचे दोष गहन. मध्याने हे दर्शन घेता नुरती. सायंकाळी शिव पाहता सप्रेम सप्तजन्मीचे पाप होय भस्म. शिवरात्रीचा महिमा परम शेषही वर्णू शकेना. कपिलाषष्टी अर्धदय संक्रमण महोदय गजच्छाया ग्रहण. इतुकेही पर्व काळ ओवाळून शिवरात्री करून टाकावे. शिवरात्री आधीच पुण्य दिवस त्यावरी पूजन जागरण विशेष. त्रिकाळ पूजा आणि रुद्रघोषे त्यांच्या पुण्याशी पार नाही. वशिष्ठ विश्वमित्रादी मुनीश्वर सुरगण गंधर्व किन्नर सिद्ध चारण विद्याधर शिवरात्री व्रत करिताती यद्यर्थी. सुरस कथा बहुत शौनकादिका सांगे सूत श्री. श्रोती एकावी सावचित्त अत्यांतरे करुणे. तरी मासा माझी माघ मास ज्याचा व्यास महिमा वर्णी विशेष. त्याही माझी कृष्ण चतुर्दशीस मुख्य शिवरात्र जाणीजे. विद्याद्रिवासी एक व्याघ मृग पक्षी घातक. परम निषिद्ध महानिर्दय हिंसक निषाद. केले अपराध बहुतेने धनुष्य बाण घेऊन करी. पारधीस चालला दुराचारी पाशवाघुरा कक्षीशी धरी. कवचलेत हरितवर्ण करी गोंधा गुली त्राण. आणि कही हाती शस्त्र सामुग्री घेऊन कानने जाता शिवधान. शोभायमाना देखील तव तो शिवरात्रीचा दिन. यात्रा आली चहूकडून शिवमंदिर शृंगारून. शोभा आणली कैलासीची शुद्ध रजत गट वर्ण. देवालय झळके शोभायमान. गगनचुंबित ध्वज पूर्ण रत्नजडित कळस तळपताती. मध्ये मणिमय शिवलिंग भक्तपूजा करती सांग. अभिषेक धारा अभंग विप्र धरिती रुद्रघोषे. एक टाळ मृदंग घेऊन सप्रेम करती शिवकीर्तन. श्रोते करटाळी वाजवणी हर हर शब्द घोषे करती. नाना परिमळ द्रव्य सुवास तेने दश दिशा धुमधुमल्या विशेष. लक्षदीपांचे प्रकाश जलज घोष घंटराव. शशीमुखा गर्जती भेरी नादन त्याचा नादन मायांबरी. एक चतुर्विद्या वादे नाना परी भक्त वाजविती आनंदे. तो तेथे व्याध पातला समोर विलोकी सर्व सोहळा. एक मुहूर्त उभा टाकला हसत बोलला विनोदे. ते मूर्ख अवघे जण येथे द्रव्य काय व्यर्थ नासून. आत दगड बाहेर पाषाण देव पण येथे कैचे. उत्तम अन्न सांडून व्यर्थ का करती उपोषण. ऐसे चेष्टा करते थुन कानन प्रती जात असे. लोक नामे गरजेती वारंवार आपणही विनोदे म्हणे शिव हर हर. सहज सव्य घालून शिवमंदिर घोर कांतार प्रवेशला. वाचेची लागला तोच वेध विनोदो बोले शिव शिव शब्द. नाम प्रतापे दोष अगाध झडत सर्व चालले. घोरांधर सेवतावन नाढळतीच जीव लघु दारुण. तो वरुण द्विवधूचे सदन वासरमणी प्रवेशला. निशा प्रवर्तीला सबळ की ब्रह्मांड करंडा भरले काजळ की. विशाळ कृष्ण कंबळ मंडप काय उभारिला. विगद्धवा जेवी कामिनी तेवी न शोभे यदा कामिनी. जरी मंडित दिसे उड्डगणी परिपतीहीन रजनी. ते जैसा पंडित गेलिया सभेतून मूर्ख जलपाती. पाखंड ज्ञान जेवी असता जाता सहस्त्र किरण उडुगणी. माझी झळकती असो ऐसी निशा दाटली सुबध. अवघा वेळ उपवाशी निषाद. तो एक सरोवर अगाध दृष्टी देखील शोधिता. अनेक संपत्ती सभागे सदनी तेवी सरोवरी शोभती कुमुदिनी. तटी विल्व वृक्ष गगणी शोभायमान पसरला. योग भ्रष्ट कर्म भुरीस पावती जनन. तेवी बिल
व डहाळिया गगनीहुनी भूमीस लागले येऊनी माझी रवी शशी किरण न दिसे त्यात तम दाटले दारुण माझे बेसला व्याध जाऊन शरासनी शर लावून कानाडी ओढून सावज लक्षी दृष्टी विल्वदळी दाटली बहुत ती दक्षिणी हस्ते खुडूनी टाकीत तो तेथे पद्मज हस्त स्थापित शिवलिंग दिव्य होते त्यावरी बिल्वदळी पडत तेने संतोषला अपर्णानाथ व्याधास उपवास जागरण घडत सायासना करिता अनायासे वाचीची शिवनामाचा चाळ हर हर म्हणे वेळोवेळा पापाक्षय होत चालला पूजन स्मरण सर्व घडले एक याम झाली रजनी तो जलपाना लागे एक हरणी आली तेथे गर्भिना परम सुकुमार तेजस्वी व्याध ती लक्षीला दुरुण कृतांतवन परमदावरुण आकारण ओढिला बाण ते देखुनी हरणी बोलत असे म्हणे महापुरुषा अन्याय विनका मजवरी लाविला बाण मी तव हरणी आहे गर्भिना तव तू न करावा उदरात गर्भ सूक्ष्म अज्ञान वधिता दोष तुझ दारुण एक रथभरी जीव वधिता स्थान तरी एक बस्त विधेला शतवस्त वधिला एक वृषभ हत्तीचे पातक शतवृषभ ते गोहत्या देख घडली शास्त्र वदतसे शतगोहत्याचे पातक पूर्ण एक वधिता होय ब्राह्मण शतब्रह्महत्याचे पातक जाण एक स्त्री वधिला शतस्त्री हवणी अधिक एक गृहत्येचे पातक त्याहुनी शतगुणी देख एक गर्भिणी वधिल्या तरी अन्याय नसता अवसरी मज मारसी कावणांतरी व्याधमाणी कुटुंब घरी उपवाशी वाट पाहत मी आजी निरहार अन्न नाही चणू मात्र परिमृग होणी सुंदर गोष्टी वदसी शास्त्रीच्या मज आश्चर्य वाटते पोटी नरायशा सांगशी गोष्टी तुझ देखुनिया दृष्टी दयारदे उपजत असे पूर्वी तू होतीस कोण तुझ एवढे ज्ञान कुठून तू विशाळ नेत्री रूप लावण्य सर्व वर्तमान मज सांगे मृगी म्हणे मी अवसरी पूर्वी मंथन करिता क्षीरसागरी चतुर्दश रत्ने काढली सुरासरी महाप्रयत्ने करुणिया त्या माझी मिरंभा चतुर मज देखुणी बुलती सुरवर नाना तपे आचुरणी अपार तपस्वी बावती आम्हा ते नयन कटाक्ष जाळी पसरुणी बांधले निर्जरांचे मनिमीन माझ्या अंग सुवासा वेधून मुनी भ्रमर धावती माझे गायन एकवयास सुरंग सुधापाणी धावती कुरंग मी भोगी स्वर्गीचे दिव्य भोग स्वरूपे न माणी कोणाशी मद अंगी चढला बहुत शिव भजन टाकले समस्त शिवरात्री सोमवार प्रदोष व्रत शिवार्चना सांडिले म्या सोडून या सुधापान करू लागले मध्यप्राशन हिरणे नामा दैत्यदारण सूर सोडून रतले त्याशी ऐस लोटला काळ अपार मृगेसी गेला तो असुर त्या दुष्टा संगे अपर्णावर भोजन पूजन विसरले मनास ऐसे वाटले पूर्ण असुर गेला मृगे लागून इतक्यात घ्यावी शिवदर्शन म्हणून गेले कैलासा मज देखत आहे विनज गमात परम क्षोभुणी शाप देत तू परम पापिनी यथार्थ मृगी होई मृत्यूलोकी तुझ्या सख्या दोघी जणी त्या होतील तुझ सविहरणी हिरणे असुर माझी हे भजनी असावध सर्वदा तोही मृग होणी सत्य तुम्हाशीच होईल रत एक व्याधा सावचित्त मग म्या शिव प्रार्थिला हे पंचवेदना विरूपाक्षा सच्चितानंदा कर्माध्यक्षा दक्षमख दलना सर्वसाक्षा उशाप दे आम्हा ते भोळा चक्रवर्ती दयाळा उशाप वदला पयफे धवल 12 वर्ष भरता तत्काळ पावल माझ्या पदाते मग आम्ही मृग योनी जन्मुले कर्मवणी तरी मी गर्भिण आहे हरणी प्रसूत काळ समीपासे तरी मी आपल्या स्वस्थळा जाऊन सत्वर येत गर्भ ठेवणी मग तू सुखी घेई प्राण सत्यवचन हे माझे ऐसी मृगी बोलली सावचित्त त्यावरी तो व्याध काय बोलतो तू गोड बोलीस यथार्थ परिविश्वास मज न वाटे मनापरी असत्य बोलून करावे शरीराचे संरक्षण हे प्राणी मात्र असा आहे ज्ञान तरी तू शपथवंदे आता महात पापे उच्चारुणी शपथवंदे यथार्थ पूर्ण यावरी ते हरणी दीनवदन वाहतान एका ते ब्राह्मण कोळी उपजन जो न करी वेदशास्त्राध्यायन सत्य स्वच्छ वर्जित संध्याहीन माझी शिरी पातकते एक वेद विक्रय करीती पूर्ण कृतज्ञ परपीडक नावडे भजन एक दानाशी करीती विघ्न गुरुनिंदा श्रवण करी एक करीती रमावर उमावरांची निंदा त्या पापाची मज होया पदा दान दिदले ते ब्रह्मावृंदा हिरोणे घेती माघर एक ती निंदा करीती एक शास्त्रे पाहती द्वैत निर्मिती नाना भ्रष्ट मार्गाचरती स्वधर्म आपुला सांडोनिया देवालय माझी जावणी हरिकथा पूर्ण श्रवणी जे बैसती विडा घेऊनी ती कोडी पापे होती पापी जे देवळात करती स्त्री संभोग की स्त्री भ्रातारांशी करीती वियोग ते नपुंसक होणे अभाग्य उपजती या जन्मी वर्म कर्म निंदा करतो तो जग पुरीस भक्षक काग होत
शिष्यांशी विद्या असुनी न सांगत तो पिंगळा होत निर्धारे. अनुचित प्रतिग्रह ब्राह्मण घेती त्यानिमित्ते गंडमाळा होती. परक्षत्रीच्या गायी वळूने आणि ते अल्पायुषी होती या जन्मी. जो राजा करी प्रजा पीडन तो या जन्मी व्याघ्र का सर्प होय दारुण. व्रथा करी साधू छळन निर्वश पूर्ण होय त्याचा. स्त्रिया व्रत नेम करीत व्रताराशी अवेहरीत धनधान्य असून वंचित तो व्याघ्र होत या जन्मी. पुरुष कुरूप म्हणून या त्यागिती तया जन्मी बालविधवा होती. तेथे हे राज जार कर्म करीती मग त्या होती वारांगणा. ज्या व्रताराशी निर्भय स्थिती त्या दाशी किंवा कुलटा होती. सेवक स्वामीचा द्रोह करीती ते जन्म येती श्वानाच्या. सेवकापासून सेवा घेऊनी त्याची न दे जो वेतन तो अत्यंत विकारी होऊन दारोदारी हिंडत असे. स्त्री पुरुष गुज बोलता जो जाऊनी एके तत्वता त्याची स्त्री दुरावी हिंडता. अन्न न मिळतया ते जो जारण मारण करीते ते भूत प्रेते पिशाच होती. येती उपवासी पीडिती त्याची दुष्कर्म जन्मावरी. स्त्री रजस्वला होणी ग्रही वावरे जे पापिनी. पूर्वज दुर्धरी पडती पत्नी त्या ग्रही देव पितृगण येती. जे देवाच्या दीपाचे तेल नेती ते या जन्मिनी पुत्रिक होती. ज्या राधीचा अन्न चूर्णी भक्षिती त्या मार्जारी होती या जन्मी. ब्राह्मणास कदान्न घालून आपण भक्षिती षोडश पक्वान्न त्याचे गर्भ पडती गळून. आपुल्या कर्मवशे जो माता पित्याशी शिनवित तो ये जन्मी मर्कट होत. सासू शुश्वरा स्नुषा गांजीत तरी बाळक न वाचे तिचे. मृगे म्हणे व्याधा लागून तरी मी नये परतोन. तरी ही महत्पापे संपूर्ण माझ्या माता बैसोत. हे मिथ्या गोष्ट होय साचार तरी घडो शिवपेजेचा अपहार. ऐशी शपथ ऐकत निर्धार व्याध शंकला मानसी. म्हणे पतिव्रते जाई आता सत्वर येई निशासरता. हरणी म्हणे शिवपदाशी तत्वता. पुण्यवंता जाशील उदक पान कुरणी वेगी. निजाश्रमा गेली ते कुरणी इकडे व्याधा दक्षिण भागी. टाकी बिलवदळे कडुनिया 2 प्रहर झाली या मिनी द्वितीय. पूजा शिवी मागुणी अर्धपाप जळाली मुळी हुणी. सप्तजन्मीचे ते दवा नामी आवड जडली पूर्ण. व्याध करी शिवस्मरण मृगी मुखे एकिले निरूपण. सहज जागरण घडली तया तो दुसरी हरणे अकस्मात पातली तेथे तृषाक्रांत. व्याधे बाण उडिता त्वरित कुरणा भाकी हरिती ती. म्हणे व्याधा एकही समयी मज कामा नळी पडली पाही. पतीस भोग देऊनी लवलाही परितुणी येते सत्वर. व्याध आश्चर्य करी मनात म्हणे शपथ बोलणी जाई त्वरित. धन्य तुमचे जीवित्व सर्व शास्त्रात ठाऊका. वापी तडाग सरोवर जो पतित मोडी देवागार. गुरुनिंदक मद्यपाणी दुराचारती पापे समग्र मस्तकी. माझ्या महाक्षत्रिय आपण मनवीत सम्रांगणी मागे वळत वृत्ती हरी सीमा लोटीत. ग्रंथ निंदित महापुरुषांचे वेदशास्त्रीची निंदा करी. संत भक्तांशी द्वेष करी हरिहर चरित्रे अवेरी. माझे श्री ती पापे धनधान्य असुनी पाही. पती लागी शिनवी म्हणे नाही पती सांडोनी निज परग्रहिती पापे. माझ्या माथा पुत्र स्नुषा सन्मार्ग वर्णता त्यासी व्यर्थची गांजित न पाहता. ते कुरूप होती तत्वता हिंडता भिक्षा न मिळेची. बंधू जे वैरी करीती ते या जन्मी मत्स्य होती. गुरुची उणे जे पाहती त्याची संपत्ती दग्ध होय. जे मार्गस्थीची वस्त्री हरिती अतिशूद्र प्रेत वस्त्री पांघरती. आम्ही तपस्वी म्हणून या अनाचार करते ते घोले होती. मोकाट दास स्वामीची सेवा न करती तिथे या जन्मी होय मगरी. जो कन्या विक्रय करी हिंसक योनी निपजे तो स्त्री भातारीची सेवा करीत. तीस जो व्यर्थची गांजित त्याचा ग्रह भंग होत. जन्माजन्मांतरीने सुटे ब्राह्मण करी रसविक्रय घेता देता मद्यपी होय. जो ब्रह्मा वृंदा अपमानित आहे तो होय ब्रह्मराक्षस. एक उपकार केला जो नष्ट नाठवी त्याला तो कृतज्ञ जंत झाला. पूर्वकर्मे जाणीजे विप्रशाधी. जेवणी स्त्री भोग करीते दिनी तो श्वान सुकर योनी. उपजेल निसंशय हे व्यवहारी दहात बैसुनी. खोटी साक्ष दे गरजुनी पूर्वज नरकी पावती पतन. असत्य साक्ष देताची दोघी स्त्रिया करुण एकीचेच राखी. जो मान तो गोचिड होय जाण सायमे शरीरी. पूर्वजन्मी कोडी उदक त्याचा मळमूत्र निरोध देख करिता. साधू निंदा आवश्यक सत्वर दंत भग्न होती. देवालय करी भोजन त्रिया जन्मी होय क्षीण. पृथ्वीपतीची निंदा करिता जाण उदरी. मदाग्नी होय पे ग्रहण समय करी भोजन. त्यासी पित्तरोग होय दारुण. परबाळे वेकी परदेशी नेऊन तरी सर्वांगी कुष्ठ भरी. जी स्त्री करी गर्भपातन ती उपजे वंध्या होऊन. देवालय टाकी पाडून तरी अंगभंग होय त्याचा.
अपराधी विन स्त्री गांजित आहे त्याचे या जन्मी एक अंग जाय ब्राह्मणाचे अन्न हरिती पापी त्याचा वंश न वाढे कधी गुरु संत माता पिता त्याशी जो होय निर्भस्विता तरी वाचा जाय तत्वता अडखळे बोलता क्षणा जो ब्राह्मणाशी दंड मारी त्याशी व्याधी तिडका लागती शरीरी जो संताशी वादविवाद करी दीर्घदंत होती त्याचे देवद्वाराशी तरुवर अश्वत्थादी वृक्ष साचार तोडिता पांगुळ होय निर्धार भिक्षा न मिळे हिंडता जो सुतक अन्न भक्षित त्याची उदरी नाना रोग होत आपणाची परिमळ द्रव्ये भोगित समस्त तरी दुर्गंधी येत सत्य सर्वांगी ब्राह्मणाची ऋण न देता तरी बाळपणी मृत्यू पावे पिता जलवृक्षे छाया मोडिता तरी एकही स्थळी न मिळिता ते ब्राह्मणाशी आश लावणी चाळवी नेदी कदादान तो ए जन्मी अन्न अन्न करीत हिंडे घरोघरी जो पुत्र द्वेष करीत आणि दारिद्र्याचे लग्न मोडित तरी स्त्रीस सल राहे पोटात वंधा निश्चित संसारी जेणे ब्राह्मण बांधिले निग्रहुनी त्याशी सांडसे ताडी सूर्यनंदन जो नायके ग्रंथ कथाग्रंथ पावन बधीर होय जन्मोजन्मी जो पिढी माता पितेयास त्याचा सर्वदा होई कार्यनाश एकास भजे निंदी सर्व देवास तरी एकची पुत्र होय त्याशी जो चांडाळा गोवध करी त्याशी मिळे कर्कशानारी वृषभवदिता निर्धारी शतमूर्ख पुत्र होय त्याशी उदक तृणविन पशु मारित तरी मुक्याच प्रजा होती समस्त जो पतिव्रतेस भोगू इच्छित तरी कुरूप नारी कर्कशा मिळे जो पारधी बहुजीव संहारी तो फेकरा होय संसारी गुरुचा त्याग जो चांडाळ करी तो उपजतांची मृत्यू पावे नित्य अथवा रविवारी मुते रवी समोर त्याचे बाळपणी दंत भग्नकेश शुभ्र जे मृत बाळासाठी रुदती निर्धार त्यास हसता निपुत्रिक होय हरणी म्हणे व्याधा लागून मी सत्वर येते पतीस भोग देऊन नये तरीही पाप संपूर्ण माझ्या माता व्यसन पे व्याध मनात शंकुन म्हणे धन्य धन्य तुमचे ज्ञान सत्वर एक ग्रहास जाऊन सत्य संपूर्ण सांभाळी जलपान करून वेगी आश्रमा गेली ती करुंगी तो मृगराज तेच प्रसंगी जलपानार्थ पातला व्याध ओढिला बाण तो मृग बोले दिनवदन म्हणे माझ्या स्त्रिया पतिव्रता सगुण त्याशी पुसून येतो मी शपथ ऐके त्वरित कीर्तन करीती प्रेमळ भक्त तो कथारंग मोडिता निर्वेश होत ते पाप सत्य मम माथा ब्रह्मकर्म वेदोक्त शूद्र निजांगाचरत तो अधकम नरकी पडत परधर्माचरता स्त्री तीर्थयात्रेसी विघ्ने करी वाटपाडी वस्त्रद्रव्ये हरी तरी सर्वांगी व्रण अघोरी नरकी पडे कल्प पर्यंत शास्त्रकोशी नाही प्रमाण कुटक कविता करी शूद्र लक्षुण हरिती ब्राह्मणाचा मान तरी संतान तयाचे न वाढे हरिदिन शिवदिनी उपोषण विधियुक्त न करी द्वादशी पूर्ण तरी हस्तपादक्षिण होती त्यांची निर्धारे एक शिवहरी प्रतिमा फोडती एक भगवताक विघ्ने करीती एक शिव महिमा उच्छेदिती नरकी होती किटकिते मातृद्रोही त्याची व्याधी भरी पितृद्रोही पिशाच विचरे गुरुद्रोही तत्काळ मरी भूतप्रेत गणी विचरे तो विप्रहार बहुत जेविती त्यास जो हसे दुर्मती त्याची मुखी अचोरक रोग निश्चिंती न सोडती जन्मवरी एक गो विक्रय करीती एक कन्या विक्रय अर्चिती ते नर मार्जार मस्त होती बाळे भक्षिती आपुली जो कन्या भगिनी अभिलाषी कामदृष्टी न्याहाळी पतिवृत्तेसी प्रेमेह रोग होय त्याशी की खडा दाटत प्रसादभंग लिंगभंग करी देवांची उपकरणे अलंकार चोरी देवप्रतिष्ठा व्यारी पंडुरोग होय तेथे एक मित्रद्रोह विश्वासघात करीती मातृपितृहत्या गुरुशी संकटी पाडती ब्रह्मवध गोवध न करीती अंगी सामर्थ्य असूनिया ब्राह्मण बेसवणी बाहेरी उत्तमांना जेवी ग्रहांतरी सोयऱ्याची प्रार्थना करी संग्रहशी पोटशूळ होती तया एक कर्मभ्रष्ट पंचयज्ञे न करीती एक ब्राह्मणाची सदनी जाळीते एक दिनाशी मार्गी नागविती एक संताचा करीती अपमान एक करीती गुरुचरण एक म्हणती पाहो यांचे लक्षण नाना दोष आरोपित ज्ञान त्यांचे संतांना वाढे जो पदा पितृद्वेष करी जो ब्रह्मा वृंदाशी अव्हेरी शिवकीर्तन एकता त्रासे अंतरी तरी पितृवीर्य नव्हे तो शिवकीर्तनी नव्हे सादर तरी कर्णमूळ रोग निर्धार नस त्याच गोष्टी जल्पे अपार तो दुर्धर होय निर्धारे शिवकीर्तन किंवा पुराण श्रवण तेथे शयन करिता सर्व होय दारुण एक अतिवादक छळक जाणते पिशाच योनी पावती एक देवार्चन विट येत ब्राह्मण पूजावया कंटाळत तीर्थप्रसाद विहिरीत त्यांच्या आखुंडती अंगशिरा
एक म्हणे ऐसी पापे अपार मम मस्तकी होईल परम भार मग पारधी म्हणे सत्वर जाई स्वस्थाना मृगवर्या व्याध शिवे नामी गरजेते क्षणी कंठ सद्गदित अश्रुनयनी माहुती बिल्वदळे खडुनी शिवावरी टाकी तसे चोप्रहारांच्या पूजाचारी संपूर्ण झाल्या शिवजागरी सप्तजन्मेची पापे निर्धारी मुळुहुणी भस्म झाली तो पूर्व दिशे मुख प्राक्षिळित सुपर्णाग्रज उदय पावत रक्तवर्ण शोभा दिसत तेची कुंकुम प्राचीचे तरी तो तिसरी मृगी आली अकस्मात व्याध देखिला कृतांतवण म्हणे मारू नको मज मी यथार्थ बाळाशी स्थान देऊन येते मी व्याध अत्यंत हर्षभरित म्हणे हे काय बोलेलो शास्त्रात ते एकावया म्हणत शपथ करुणी जाय तू यावरी मृगी म्हणे व्याधा एक जो तृण दाहक ग्राम दाहक गो ब्राह्मणाची कोंडी उदक क्षयरोग त्याशी न सोडी ब्राह्मणाची सदने हरित देख त्याची पूर्वच रोरवी पडती निशंक मातृपुत्रा बिघडती एक स्त्री पुरुषा विघड पाडिती देव ब्राह्मण गे खुन खालेती न करीती कदामान निंदिती बोलती कठोर वचन यमकर चरण छेदी त्यांची परवस्तू चोरावया देख खंड लाविला असे रोख साधू सन्माने माणी दुःख त्यासी नेत्र रोग तिडका न सोडती पुस्तक चोरते मुखे होती रत्न चोरांची नेत्र जाती अत्यंत गर्विते मनुष्य होती पारधी निश्चित क्षेण पक्षी भक्तांची जो निंदा करीत त्याची मुखी दुर्गंधी घाणीत जो माता पितेशी ताडीत लुला होय या लागी जो अत्यंत कृपण धन्य नवेची अनुप्रमाण तो महाभुजंग होऊन धुसधुशीत बेसे तेथे भिक्षेशी येतीश्वराला तो जेणी रीता दवडीला शिव त्यावरी जाण कोपला संतती संपत्ती दग्ध होय ब्राह्मण बेसला पात्रावरी उठून घातला बाहेरी त्याहुनी दुराचारी दुसरा कोणी नसेची ऐसा धर्माधर्म ऐकुणी पारधी सतत बोले वचन स्वस्थळा जाईल जलपान करून बाळाशी स्थन देऊन येई ऐसे एकुणी मृगी लवलाह्या गेले जलप्राशन करून या बाळे स्थणी लावून या तृप्त केले तेने वडील झाली प्रसूत दुसरी पतीची कामना पूर्वित मृगराज म्हणे आता त्वरित जाऊ चला व्याधापाशी मृगे पाडसा सहित सर्व ही व्याधापाशी आली लवला ही मृगे म्हणे ते समयी व्याधी आधी मज वधी पारधिया मृगी म्हणे हा नव्हे विधी आम्ही जाऊ पतीच्या आधी पाडसे म्हणे ती त्रिशुद्धी आमाशी वधी पारधिया त्याची वचन ऐकत ते क्षणी व्याध सतत झाला म्हणे अश्रुधारा लोटल्याने लागे चरणी तयाच्या म्हणे धन्य जिने माझे झाले तुमचेनी मुखी निरूपण ऐकले बहुता जन्मीची पाप जळाली पावन केले शरीर माता पिता गुरुदेव तुम्हीच आता माझे सर्व कैचा संसार मिथ्या वाव पुत्र कलत्र सर्व लटके व्याध बोलले प्रेम करुण आता कधी मी शिवपद पावेन तो अकस्मात आले विमान शिवगण बेसले त्यावरी पंचवदन दशभुज व्याघ्रांभर नेसले महाराज अद्भुत त्यांचे तेज चक्रा माझी न समाये दिव्य वाद्य वाजती ती किन्नर आलाप करीती विद्याधर दिव्य सुमनांचे संभार सुरगण स्वयं वर्षती मृगेम पावली दिव्य शरीर व्याध करी साष्टांग नमस्कार मुखे म्हणे जय जय शिव हर हर तो शरीर भाव पालटला परिसी झगडता लोह हे सुवर्ण तेसा व्याध झाला दशभुज पंचवदन शिवगणी बहुत प्रार्थना दिव्य विमानी बेसविला मृगे पावली दिव्य शरीर तेही विमानी आरूढली समग्र व्याधीची स्तुती वारंवार करीती सुरगण सर्व ही व्याधनेला शिवपदा प्रती तारा मंडळी मृगी राहती अद्यापि गगणी झळकती जण पाहती सर्व डोळा सत्यवती हृदय रत्न खाणी रसभरित बोलला लिंगपुराणी ते सज्जन एकोत दिन रजनी ब्रह्मानंदे करुणिया धन्य ते शिवरात्री व्रत श्रवणे पातक दग्ध होत जे हे पठन करिता असावा चित्त धन्य पुण्यवंते तो नरतोची सज्जन श्रोते निर्जर सत्य प्राशन करुत शिवलामृत निंदक असुर कृतकी बहुत त्यासन प्राप्त कैचे हे कैलासनाथ ब्रह्मानंद तयाचे पद कल्हार सुगंध तेथे श्रीधर अभंग षटपद रुंजी घालित शिवनामे शिवलीलामृत ग्रंथ प्रचंड स्कंद पूर्ण ब्रह्मोत्तर खंड परिसुत सज्जन अखंड द्वितीय अध्याय गुणहा श्रीरस्तु श्री साब सदा शिवापर्णवस्तु ओम नमः शिवाय।